मला कळलंच नाही कधी झोप लागली ते. सॉरी, म्हणजे आत्ता घड्याळ पाहिलं तेव्हा कळलं 10 वाजले. ऍक्च्युली मला चहा मी घेते ना, मी घेते. काल मंजिरी आली होती. कधी? तू झोपली होतीस तेव्हा. म्हणजे तिला तिला घर आहे, राधानगरीचं जंगल नाहीये माणूस दिसेनासा होईपर्यंत गायब व्हायला. तर मी सांगत होते सत्यजितला. अडचण हीच आहे, सत्यजितला सगळेच त्याच्या भल्याचं सांगत असतात, पण तो कोणाचंच ऐकत नाही. अशा वेळेला आपणच जरा भान राखून वागायला पाहिजे, नाही का? मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते. तुमच्या दोघांचं नातं तुमच्यासाठी पवित्र असेल, पण जगाच्या दृष्टीने त्यात संशयाला जागा आहे. आणि जगाला असं शिंगाळ्यावर टांगून जगता येत नाही आपल्याला. आपण राहतो त्या जगात. सत्यजित हट्टी आहे. एखादी गोष्ट करू नको असं त्याला सांगितलं की दुराग्रहाने तो तीच गोष्ट करत राहतो. तू जर म्हणतेस तेवढी जर तू खरंच समजूतदार असशील तर तुला हे कळायला हवं की तुझ्यासारख्या देखण्या आणि एकट्या बाईनं सत्यजित पासून लांब राहायची गरज आहे. सत्यजित आणि मंजिरीमध्ये जे काही बिनसले ते सावरायचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय, पण कालच्या रात्रीमुळे फक्त एका रात्रीमुळे या सगळ्या प्रयत्नांना खीळ बसली. मंजिरीनं स्वतःचा जो काही समज करून घ्यायचा होता तो करून घेतला. हे तू मुद्दाम केलंस असं मी नाही म्हणत आहे, पण निदान तू तरी हे सगळं कटाक्षाने टाळू शकली असतेस. काल नसेल जमलं, पण निदान यापुढे तसा प्रयत्न तरी कर. हे काही म्हणून विनंती करते तुला. कळतंय मला. आज तुमच्या समोर एक गोष्ट कबूल करते मी. सध्या सत्यजितची मैत्री ही एकमेव जमेची बाजू आहे माझ्या आयुष्यातली. पण जेवढी जास्त गरज मला त्याच्यासारखा मित्र असण्याची आहे, तेवढीच कदाचित त्याच्यापेक्षा जास्त गरज त्याला माझ्यासारखी मैत्रीण नसण्याची आहे. इथून पुढे मी नसेल.
आता कोर्टाची पारी चढायचीच असेल तर तुला तयारी करावी लागेल सत्यजित. आपण आपल्या ऍडव्होकेट सरमळकरांशी बोलून घेऊया. ते आपल्याला नक्कीच एखादा चांगला डिवोर्स लॉयर सजेस्ट करतील. अरे पण मला नकोय डिवोर्स विहंग. मला मंजिरी हवी आहे माझ्या आयुष्यात. मग तर चांगल्या वकिलाची जास्त गरज आहे आपल्याला. त्यांचा हा डिवोर्सचा दावा आपल्याला कोर्टात खोडून काढावा लागेल. मला नव्हतं वाटलं मंजिरी हे पाऊल उचलेल. सत्यजित, वहिनींनी अनघाला तुझ्या घरात, तुझ्या बेडरूम मध्ये, तुझ्या बेडवर पाहिल्यावर आणखीन काय होणार आहे? अरे पण विहंग, हा सगळा निव्वळ गैरसमज आहे. मी तिला का आपले शब्द वाया घालवतोयस? मला माहिती आहे सगळं. मला खात्री आहे की वहिनी या सगळ्या गोष्टीला अगदी सहज तयार झाल्या नसतील. बाबांनीच त्यांना. आईला हे कळलं तर कोलमडून पडेल रे ते. माझ्या इतकीच ती सुद्धा वाटेकडे डोळे लावून बसली आहे मंजिरीच्या. काल मंजिरी घरी आली होती तेव्हा आई बोलली तिला हे. सत्य, हा इशू आता भावनिक राहिलेला नाही. या सगळ्याला आता कायद्याची चौकट मिळाली. आपण जशा आपल्या बिझनेसच्या लढाया अटीतटीने लढतो ना, तशीच तुला ही लढाई लढावी लागेल. खचून चालणार नाही. अरे पण हे म्हणजे आपण आपल्याच श्वासांबरोबर लढण्यासारखं आहे. विहंग, कोणीतरी तिला प्लीज जाऊन सांगा यार. माझ्या हातून एक घोड चूक झाली, मान्य आहे मला, पण तिला वाटतं तितका नीच नाहीये मी. पण हे नुसतं सांगून पटण्यासारखं असतं तरी पाळीच आली नसती ना. मी ऍडव्होकेट सरमळकरांशी बोलून घेतो. सत्यजित, लेट्स फाइट टू विन. दादासाहेब, उसने कहा कि भेज दिया, बाद में कहा कि 5 रुपये लगा दो. तांबडे बाबा की तुम्ही अंगठे सोडले कसे? अंगठे झाला तुम्ही. काय झालं दादासाहेब? त्यांच्याकडनं काही गुन्हा वगैरे झालाय का? अहो, यांनी जन्म घेतला या पृथ्वी तलावर, हाच फार मोठा गुन्हा आहे. आणि हे आणखीन जिवंत त्या भूतलावर, हा आणखी महाभयंकर गुन्हा. अहो, गेल्या 2.5 तासापासून त्यांनी एकही गुन्हा केला नाही. हा आणखी महाभयंकर गुन्हा आहे या माणसाचा. माझ्या पायाला ठेच लागली हो. आई ठेच ना माहीत थंबनेल. इतक्या प्रचंड वेदना होत होत्या, काय करावं काही कळत नव्हतं. जीव कासावीस होत होता. शेवटी तांबडे बाबांना साकडं घातलं आम्ही की बाबा बाबा या वेदना नीट करा, या वेदना समवा. या तांबड्याला उभा करतो तुमच्या समोर अंगठे धरून. हा माणूस उभा राहिला अंगठे धरून, तेव्हा कुठे या वेदना समल्यात आमच्या. तुम्हाला सांगतो, आमच्या बोलण्यावर जाऊ नका. तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या सत्यजित मुदोळकर संपवण्याबद्दल काहीतरी अस्पष्ट बोललो होतात ना, ते मला स्पष्टपणे सांगा जरा. दादा, तुमच्याकडे पैसे किती आहेत? हा प्रश्न दुसऱ्या कोणी विचारला असताना मी त्याचे 3 कान फोडले. एक त्या विचारणाऱ्याचे, दुसरे या संख्येचे. त्यांचा एक कान मुद्दाम साबूत ठेवला असता की एक कान आपल्या या मालकाने फोडलाय. स्वच्छपणे सांगतो तुम्हाला, आमच्याकडे इतके पैसे आम्हाला ठेवायला जागा नाही, म्हणून काही रकमा, काही पैसे आम्ही या संख्येच्या केसामध्ये दडवलेले आहेत. विनोद, आता सत्य सांगतो, 78 सालच्या नोटांपर्यंत आम्ही आलेलो आहोत खर्च करता करता. 1978 सालापर्यंत आम्ही आलेलो आहोत खर्च करता करता. 2013 पर्यंत पोहोचायला आम्हाला बराच काय. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, खर्च करण्याच्या बाबतीत, साठवण्याच्या बाबतीत आम्ही आता 1978 ला आहोत. आणि हा विनोद नाही, ही ट्रू रिअल फॅक्ट आहे.
विचारायचा मुद्दा दादासाहेब हा की तुम्ही किती काळ नुकसान सहन करू शकता. नॉट अ सिंगल सेकंड. आणि जर ते नुकसान सहन करून सत्यजित मुधोळकरला तुम्ही पूर्णपणे संपू शकणार असाल तर? पुढे 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 पुढे. दादासाहेब आजपासून तुमच्या जमिनीच्या सगळ्या डील्स तुम्ही मार्केटपेक्षा चढ्या भावाने करायच्या. म्हणजे एखाद्या जमिनीची किंमत जर 100 रुपये असेल तर तुम्ही 200 रुपये द्यायचे. त्याने होईल काय? तुमचं इथं येणं आणि आमच्या घरी येणं कायमचं बंद आहे. असं काही होणार नाही. असं काही होणार नाही. त्याने होईल असं की आसपासच्या भागातल्या सगळ्या जमीन तुमच्या पदरात पडतील. सत्यजित मुधोळकरला संपवायची पायरी क्रमांक 1. दुसरी पायरी आणि क्रमांक 2 काय सांगतो. काय आहे, आपल्या पहिल्या भेटीत मी एक विनोद केला होता. ही आपली दुसरी भेट, इथेही मी एक विनोद केला. तर तुम्ही सांगितलेला प्लॅन जर फसला, तुम्ही असं तर कधी करता ना, मी करायला हातही राहणार नाही आणि मानही राहणार नाही. तेव्हा हात जोडून विनंती, टेक केअर घ्या आणि सांगा तुला काय प्लॅन आहे. सांगतो. एक मी सिनेमा बघितला का टीव्हीवर, अमिताभ बच्चन यांचं. खूप आवडलं मला त्यातलं गाणं ते. यहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है, बच ना सका कोई आए जितने लंबे है मेरे हाथ. नीट आठवत नाही मला, पण असंच काहीतरी मारते तेने देख इधर यार ध्यान किधर है, अरे देख इधर यार. परत लागणार, परत बघणार आहे मी हा सिनेमा. जहाँ तेरी ये नजर है मेरी जान मुझे खबर है. नैन तुम्हारे दर्पण मेरा, ये चरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा, ये अब तो दर्शन दे दो बाबा. बाबा महाबळे नावाच्या वकिलांना भेटले होते. माझ्या बाबांची इच्छा आहे की मी तुमच्यापासून लवकरात लवकर घटस्फोट घ्यावा. तू जर डिवोर्सचा विचार करत असशील तर माझ्याकडून तुला तो मिळणार नाही. मंजिरी, आजही माझं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे. हा, मात्र विरोधी पक्षवाल्यांनी जर हे सिद्ध केलं की जर आईचं चारित्र्य ढागाळलेलं आहे किंवा तिची मनस्थिती स्थिर नाहीये, तर मात्र ती वडिलांकडे जाऊ शकते. कोर्टात हे प्रकरण चिघळलं तर फारच मानसिक तणाव वाढेल. कारण इथे पर्सनल गोष्टीच्या उख्या पाक्या निघतात, जुन्या जखमा उसवल्या जातात. कोर्टात यांच्यावर किंवा यांच्या चारित्र्यावर कुठलीही चिखलफेक केलेली मला अजिबात चालणार नाही.
मनु, सो फायनली फायनल. मनु, हे तुझ्या मनाविरुद्ध होत आहे ना? काही गोष्टी मन मारून कराव्या लागतात रे काका. गरज नाहीये. हे बघ मनु, खरंच गरज नाहीये. मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुला जर तुझ्या आणि सत्यजित रावांच्या नात्याला एक संधी द्यायची असेल ना, तर आत्ताही तू ते देऊ शकतेस. नात्याला अशी संधी बिंदी काही नसते रे. समोरच्या माणसानं केलेल्या अपराधांकडे कानाडोळा करत जगत राहायचं, बस एवढंच उरतं. आणि मला नाही जमणार ते. आपण आता घटस्फोटाची नोटीस दिल्यानंतर माझं मन थाऱ्यावर नाही, एवढं मात्र नक्की. खूप शंका आहेत माझ्या मनात. कशाबद्दल शंका? मी फक्त नवरा बायकोचं नाही, बाप आणि मुलीचं नातं सुद्धा तोडते. घटस्फोटानंतर आई म्हणून शुभ्राची कस्टडी मलाच मिळेल. सत्यजितना तिला कधी कधी भेटायची परवानगी मिळेल. शुभ्राच्या आयुष्यातल्या अनेक महत्वाच्या प्रसंगी नसतील ते. ती पहिल्यांदा तिच्या पायावर उभी राहील तेव्हा, पहिल्यांदा कुणाला हाक मारेल तेव्हा, पहिलं पाऊल टाकेल तेव्हा. तिच्या गॅदरिंगला तिचे वडील म्हणून ते शाळेत हजेरी लावतील सुद्धा. पण गॅदरिंगच्या आदल्या रात्री तिचा हात हातात घेऊन तिला आधार देण्याचा आनंद नाही मिळणार त्यांना. आणि त्याही पेक्षा माझ्या शुभ्राला तो आनंद नाही मिळणार. उद्या जर शुभ्राने विचारलं मला, तुला काय हक्क होता तो आनंद माझ्यापासून हिरावून घेण्याचा, तेव्हा काय उत्तर देणार आहे? इतरांच्या बाबांसारखे माझे बाबा माझ्या घरी माझ्या सोबत राहत नाहीत असं तिने विचारल्यावर मी काय उत्तर देणार आहे तिला? मला आठवतं, माझा शाळेचा पहिला दिवस होता. तेव्हा माझं बोट धरून शाळेत घेऊन जाणारे माझे बाबाच होते. जेव्हा पहिल्यांदा इंजेक्शन घेतलं तेव्हा सुद्धा माझा हात हातात धरून उभे असलेले बाबाच होते माझे. दहावीच्या रिझल्टच्या आधी केवढं टेन्शन आलं होतं मला. पण तेव्हा सुद्धा जोक सांगून हसवणारे बाबाच होते माझे. मला सायकल चालवायला शिकवणारे, स्वतःच्या महागड्या गाडीची किल्ली माझ्या हातात देऊन काढ गाडी, काही होत नाही, मी आहे तुझ्यासोबत असं म्हणणारे बाबाच होते माझे. शुभ्राच्या बाबतीत हे सगळं होऊ शकतंय, पण आता ते नाही होणार. आणि या सगळ्याचा जाब जर विचारलं तिने मला, तर काय उत्तर देणार मी तिला काका? हे बघ मनू, तिच्या वयाला उमगतील ती कारणं सांग तिला. हळूहळू तिला तिची समज येईल. मग आपल्या आईने आपल्याला आपल्या वडिलांपासून दूर केलं म्हणून ती तुला दोषी धरणार नाही. अगं याउलट आपले बाबा नसतानाही आपल्या आईने आपल्याला कुठली गोष्ट कमी न पडू देता मोठं केलं, म्हणून तिला तुझा अभिमानच वाटेल. काका, जर आत्ता मी ठरवलं
जर मी माझा मान, माझा अभिमान बाजूला ठेवला तर आजही शुभ्राच्या आयुष्यात तिचे बाबा असतील. त्यांच्या नसण्याचा प्रश्नच कधी येणार नाही, नाही का? कसं आहे मनू, या कन्फ्युजनला काहीच अंत नाहीये. हे बघ, मला कळतंय तुझ्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले, पण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तूच द्यायचीस. आणि एक गोष्ट सांगतो, शुभ्राला तिच्या वडिलांचा हवा तेवढा सहवास मिळणार नाही कदाचित. आपण वडीलधाऱ्या माणसांची कमी तिला आयुष्यात कधीच भासणार नाही. दादा आहे, मी आहे, शुभ्रा करता आणि तुझ्या करता सुद्धा.